आज मी बनवणार आहे फणसाची भाजी, तीही खूप सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी सर्वात आधी मी ते अर्धा किलो फणस घेतलेला आहे, साली काढून कापून घेतला आहे, धुवून घेतलं आणि यानंतर मी या पॅनमध्ये 4 ते 5 कांदे कापून घेतलेत। त्यात थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं, थोडं खोबरं टाकायचं भाजायचं आहे, थोडं लसूण टाकायचं भाजायचं आहे। आता याच्यात 2 चमच धने टाकून घ्यायचे, ते पण भाजून घ्यायचे याच्यासोबतच। आणि इथे 1 इलायची, 2 काळी मिरी, 2 लवंगा टाकून छान हा मसाला भाजून घ्यायचा। आता हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, थंड होण्याकरता ठेवून द्यायचा, नंतर वाटून घ्यायचा। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये मी 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच मसाला टाकलेला आहे। आता हा मसाला छान फ्राय करायचा तेलामध्ये, त्यानंतर याच्यात वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला पण छान फ्राय करून घ्यायचा। थोडंसं याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकलं, हे पाणी याच्यात टाकून घ्यायचं, हा मसाला छान शिजवून घ्यायचा। आता याच्यात अर्धा चम्मच हळद टाकली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। आता परत फ्राय करायचं, 2-3 मिनिटाच्या झाकण ठेवायचं आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। आता यानंतर झाकण काढायचं, याच्यामध्ये कापून घेतलेलं फणस टाकून घ्यायचं, किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर ही फणसाची भाजी शिजवून घ्यायची। आता ही फुल रेसिपी बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता, किंवा खाली दिलेल्या त्रिकोणाच्या आयकॉनवर प्रेस करा, यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघा आणि आवडले असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे फणस शिजलं आहे कसं समजणार आहे, तर तो एक पळीत घ्यायचं, असं कट करून बघायचं, कट झालं की समजून जायचं शिजलं आहे।